पंचांचा हिरवा कंदील. हेमंत गोलंदाजी मार्कवर तयार. स्ट्रायकर एंडवर बॅटर रोशन. नॉन स्ट्रायकर एंडवर मनोज पातारे. O2 कॉमेंटर बघ दर्शन. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. 14 विद्या 64 कलांचा अधिपती बाप्पा गणपती त्या गणराय चरणी वंदन. या महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिव छत्रपती यांना मानाचा त्रिवार मुद्रा खेळपट्टीला वंदन करतो, जिने मला आणि माझ्या आवाजाला ओळख दिली. आणि मी तुमचा लाडका समालोचक दर्शन निश्चित आहे. टोकावडे मुरबाड आलेल्या तमाम क्रिकेट रसिक प्रेक्षकांचं आणि खिलाडी वर्गाचं या बालकेश्वरच्या शिकाच्या महारणसंग्रामामध्ये सहर्ष स्वागत करतो. उळ्यात मॅचच्या आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये मनोज पातारे आणि रोशन ही जोडी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. पहिलाच बॉल जिथे यष्टीरक्षकाकडनं कॅच ड्रॉप झाली आणि त्यानंतर येणाऱ्या 3 धावा तिहेरी धाब्याने संघाचं खातं जे मात्र ओपन होताना पाहायला मिळेल. स्ट्रायकर एंड वरती या मैदानावरती सर्वाधिक षटकार ज्याच्या नावावरती आहेत तो फलंदाज मनोज पातारे. बिरवाडीचा ढाण्या भाग मैदानाच्या आतमध्ये दाखल. बॅकफुटला गेले फटका चांगला आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. डायरेक्ट हिटची संधी. बॅकअप चांगला. इथे प्रॉपिंग कीज वरती बॅटर सेफली पोहोचलेत. एक सिंगल ची मात्र कंप्लीट झाली. संघाची धावसंख्या फलकावरती 4 धावा. तब्बल 8 तालुक्यातील आज सर्वच मातब्बर खेळाडू आज इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. इथे आता पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहिजे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. योगराज बुटेरे सरांचा व्हाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळेल. 5 धावा फलकावरती. 5 ऑन द बोर्ड. भरपूर सारी मेहनत या स्पर्धेसाठी. शेखरभाई देशमुख असेल, अमित दादा देशमुख, अपार मेहनत या स्पर्धेसाठी. त्यांच्या स्वप्नातून साकारलेली ही स्पर्धा. इथे फटका चांगला. रोशन पवार सवार. बॉल सीमा पार. वालकेश्वर चषकाचा ब्रँडेड सम्राट 4. विजय तुषार जबरदस्त संगीत त्याचा आभार व्यक्त करेल. सातत्याने 10 दिवस आमच्या आवाजाची पुरेपूर काळजी तो घेतो. हा चेंडू लाईन लेन तिथे चांगली आहे. आपण पाहतोय एका बाजूला RAS फ्रेंडशिप मुरबाड. याचा अर्थ काय? रमेश दादा लिये, अमित दादा देशमुख आणि संजय दादा शेलवले म्हणजे RAS फ्रेंडशिप मुरबाड. दुसऱ्या बाजूला सारंगी इलेव्हन हा संघ इन ऍक्शन मध्ये आपण पाहतो. तिथे इन्स्ट्रक्शन थोडंसं करा. बॅकअप चांगला. 9 धावा धावफलकावरती. 5 षटकांची मॅच मैदानाच्या आतमध्ये बाळादादा गिवले असतील. खूप सारी मेहनत त्याने देखील घेतली या स्पर्धेसाठी. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती. हेमंत स्ट्राइक रेंज वरती. रोशन. हेमंतचा बॉल रोशन साठी. फटका चांगला. एक धाव कंप्लीट. तिथे दुसऱ्या धावेचा कॉल. रनआउटची संधी आणि तिथे बॅटर सेफली पोहोचले. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या मदतीने संघाची टोटल धावसंख्या फलकावरती 11. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ संपलाय. DJ तुषारला संधी. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं एक चौकार आला. त्यानंतर सिंगल डबल क्रिकेटची लाईफलाईन ज्याला म्हटलं जातं तेच खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना मनोज पातारे आणि रोशन पवार. बॅटिंग लाईनअप या बाजूला तगडा. RAS फ्रेंडशिप मुरबाड या टीमचा. स्पेशली योगेश दादा, प्रवीण दादा उपस्थित आहेत. या स्पर्धेचा महाअंतिम दिवस आणि त्या महाअंतिम दिवसाचा आनंद घेण्यासाठी संपूर्ण शिरोशिखर उपस्थित आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत.
सतीश गोलंदाजी ट्रॅक वरती. सतीश गोलंदाजी ट्रॅक वरती. मनोज पतारेसाठी हा बॉल फटका इथे चांगला स्क्वेअर लाईनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे ते थोडस पंबाल लगेच सिंगल ला केला डबल मध्ये कन्वर्ट. 2 धावेच्या मदतीने संघाची टोटल फलकावरती 13 धावा. 13 ऑन द बोर्ड. इथे सेन्सिबल क्रिकेट. रोशनसाठी हा बॉल चांगला चेंडू हाताळला. इथे एक धाव कंप्लीट होताना पाहायला मिळेल. लेग बाईसचा पंचांचा इशारा येतो. 5 षटकांची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगेल. स्ट्रायकर एंड वरती बॅटर मनोज पतारे. खूप साऱ्या अपेक्षा आहेत RAS मुरबाड या टीमला. त्या अपेक्षांवरती खरं उतरावं लागेल. या मैदानावरती अर्धशतक कंप्लीट करणारा हा खेळाडू. इथे फटका चांगला मनोज पतारेचा वार. बॉल सीमारेषेच्या बाहेर. इट्स अ नो बॉल. पथारेच्या बॅट मधून या बॉल वरती धावा 5 येतील आणि संघाची टोटल त्या फलकावरती 20 धावा. नेक्स्ट बॉल फ्री हिट आणि स्ट्रायकर रेंज वरती बॅटर. आयोजक कमिटी बॉल पुरवायचा मैदानाच्या आतमध्ये. पंच गेम बॉल आलेला आहे. वीस धावा फलकावरती. नेक्स्ट बॉल फ्री हिट. स्ट्रायकर एंड वरती मनोज पथारे. बिरवाडीचा ठाण्या वागा मैदानाच्या आतमध्ये. इथे बॅटची एज. चेंडू तडमॅन रीजन बॉर्डर लाईन कडे ट्रॅव्हल होतो. एक धाव कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न. बघता बघता दुसरी धाव सुद्धा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पैकी थोडीशी खराब आहे. बॅकअप चांगला. 2 धावा आल्या आणि 2 धावेच्या मदतीने संघाची टोटल 22 धावा. गोलंदाज तयार. इथे पाहायचा हा चेंडू डॉटा. हा चेंडू निर्धाव. मात्र येताना पाहायला मिळतो. कमबॅक करावं लागेल. 4 चेंडू हाताळ्यात 9 धावा खर्च केल्यात गोलंदाज सतीशनं. एका बाजूला शहापूर तालुक्यातील 11 मातब्बर खेळाडू आहेत तर दुसऱ्या बाजूला मुरबाड तालुक्यातील सर्व हार्ड हिटर खेळाडू आज इन ऍक्शन मध्ये आपल्याला पहिल्या सामन्यामध्ये पाहायला मिळतील. सतीश गोलंदाज तयार.
इथं फटका चांगला ऑन साइडला फटका एक्झिक्युटिव्ह केला. एक धाव कंप्लीट. एकच, एकापेक्षा अधिक काहीच नाही. इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होताना पाहायला मिळेल. 2 धावेच्या मदतीने संघाची टोटल धावसंख्या फलकावरती 24. आता करंट रन रेटचा विचार केला तर 12च्या सरासरीनं बॅटिंग करत असताना पाहायला मिळते टीम RAS फ्रेंडशिप मुरबाड. केसरी. नाही त्याच्यावरती किती मोठ्या अक्षराने लिहिलं ना डेंजर, तरी भारतातील लोक खातात, कारण भारतामध्ये सगळेच खतरो के खतरनाक खिलाडी आहेत. आता वळूयात मैदानाच्या आतमध्ये. वेळ वेळ वाचवणं गरजेचं राहील. 4 षटका हाताळण्यासाठी 20 मिनिटाचा अवधी आहे बरं का. सारंगी 11 5व्या षटकाला एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये या स्पर्धेचा नियम आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती प्रदीप. 24 धावा फलकावरती. रोशन स्ट्रायकर एंड वरती. रोशनचा हा बॉल पटका इथे चांगला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट होताना पाहायला मिळेल. या मैदानाचा विचार जर केला, मी सातत्याने सांगत असतो की 70 मीटरची बाउंड्री आहे. जी आता ISPL चालू आहे ना तिची 55 मीटरची बाउंड्री आहे आणि इथे 70 मीटरची आहे, कारण हा वाल्केश्वर चषक आहे. हीच तर खासियत आहे या स्पर्धेची, या मैदानाची, अर्थात वाल्केश्वर चषकाची. 25 धावा फलकावरती. धावा बनवणं इथे गरजेचं राहील. मोठे फटके येणं गरजेचं राहतील. क्षेत्ररक्षणामध्ये थोडस परिवर्तन आपल्याला पाहायला मिळेल. इथे फटका चांगला. तिथे क्षेत्ररक्षक बनतील दर्शक आणि दर्शक बनतील दिवाने. मनोज पठारेचा वार, बॉल सीमा पार. वाल्केश्वर चषकाचा दणदणीत षटकार. DJ तुषार. 31 धावा फलकावरती. गोलंदाज तयार प्रदीप. प्रदीपसाठी हा बॉल सुंदररित्या हाताळला. कमबॅक मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल प्रदीपला. समोर मनोज पठारे. सगळे स्टार प्लेयर आज इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. इथे सुंदररित्या चेंडू हाताळलाय. डॉट बॉल आला. षटकारानंतर प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये देतो प्रदीप. माझ्यामध्ये एक क्षमता की मी कमबॅक करू शकतो आणि तेच दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये प्रदीप आपल्याला पाहायला मिळतोय. इथे विकेट करायचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक. तिथे झेल झालाय आणि संपलाय. बॅटर मनोज पठारेचा खेळ. मॅच गोल्डन विकेट. मनोज पठारे बिरवाडीचा ढाण्या भाग. बॅक टू द डगआउट.
धन्यवाद डीजे. पण सध्या इंस्टाग्रामचा काळ चालू आहे. सध्या इंस्टाग्राम ट्रेंडिंगला आहे, स्नॅपचॅट आहे. नाही असू द्या सर. 31 धावा फलकावरती प्रत्युत्तर दिला मैदानाच्या आतमध्ये प्रदीपने. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सतीश सोकांडे अर्थात जॉन्टा या खेळाडून अक्षरशः मुरबाड टेनिस क्रिकेट विश्व गाजवला. पहिलाच बॉल, चेंडू हवेमध्ये, तिथे डाऊन द बॉल, क्षेत्ररक्षक झेल झालाय आणि संपला बॅटर सतीश अर्थात जॉन्टीचा खेळ. वन मोर बिग विकेट डाऊन. धक्का क्रमांक 2 RAS मुरबाड. मैदानाच्या आतमध्ये श्रीकांत पवार अर्थात दादा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. दुसऱ्या बाजूला रोशन पवार. चला ड्रिंक्स ट्रॉली. गोलंदाजी ट्रॅक वरती आतिश आणि स्ट्रायकर एंड वरती बॅटर रोशन. रोशन साठी हा बॉल सुंदररित्या हाताला. चेंडू डॉट येतोय. चेंडू निर्धाव मात्र येताना पाहायला मिळेल. शेवटचे 12 चेंडू आहेत. धाबा बनवणं गरजेचं राहील. 19 चेंडूंचा खेळ संपला. 31च धावा फलकावरती आहेत. धावा येणं गरजेचं राहतील या स्पर्धेचा अर्थात वालकेश्वर चषकाचा महाअंतिम दिवस. तालुका हाफच्या संपूर्ण संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. इथे हा चेंडू डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. आतिश 2 चेंडू डॉट आलेत रोशन पवारच्या विरोधामध्ये. इथे स्वीट साऊंड टक बॉल जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. रोशन पवारचा बार. बॉल सीमा पार. टायमिंग प्रॉपर. ताकदीचा वापर. चेंडू करतोय सीमा रेषेचा सफर. षटकार.
जबरदस्त टोळा, त्या टोळ्यावरती फुल टोल वसूल केला रोशन पवारनं आणि बॉलला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 37 धावा फलकावरती, गोलंदाजी ट्रॅक वरती आतिश. इथे फटका चांगला, चेंडू हवेमध्ये, तिथे क्षेत्ररक्षक दूरवरती राहतील. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा इथे कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. 2 धावा, 2 धावेच्या मदतीने संघाची टोटल धावसंख्या फलकावरती 39 धावा क्षमता फलकावरती आहेत. स्ट्रायकर एंड वरती पुन्हा एकदा रोशन पवार. उजिवली संघाची रन मशीना ती मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतो. बीके स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. इथे एसटी रक्षकाकडनं थोडीशी पंपिंग पाहायला मिळेल. एक सिंगल आली, सिंगलच्या मदतीने संघाची टोटल धावसंख्या फलकावरती 40. स्ट्रायकर एंड वरती श्रीकांत पवार नवीन फलंदाज आहे. अजून एकही चेंडू पेस केला नाही. या 40 धावा फलकावरती आहेत. शेवटचे 7 बॉल शिल्लक आहे. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन आता पाहायला मिळेल. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आपण पाहतो बॅटिंग ऑर्डर मध्ये. युनाइट नंबर 4 वरती आला श्रीकांत पवार. श्रीकांत पवार साठी हा बॉल फटका इथे चांगला, दादाची दादागिरी. बॉल जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. श्रीकांत पवार सवार, बॉल सीमा पार. 4 चौकार. वेळ वाचवणं गरजेचं राहील. चला सारंग 11 क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्या. बाळादादा देशमुख उपस्थित आहेत. वेलकम सर, तुमचं देखील सरचे स्वागत आहे. सतीश गोलंदाजी मार्क वरती. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या फलकावरती 44 धावा. विपुल 11 आणि शिवलेश्वर शिवळे दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस का बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करा. इथे आता विकेट ती सॅक्रिफाइस केली जाईल आणि रोशन पवार आता माघारी येईल. ऍक्शन मध्ये सागर कापडी आपल्याला पाहायला मिळतील. दुसऱ्या बाजूला प्रिन्स ऑफ मुरबाड योगेश कोर. कुणाल रावच्या प्रत्येक षटकारासाठी आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन विशालजी तुपे सर प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. कुणाल राव मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. कमी कालावधीमध्ये आपल्या नावाची छाप या मुरबाड टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सोडणारा खेळाडू कुणाल राव. तर दुसऱ्या बाजूला श्रीकांत पवार बऱ्याच वर्षाचा अनुभव. ते फटका चांगला, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्नच नाही. एक सिंगल आली, सिंगलच्या मदतीने संघाची टोटल 45 धावा. स्ट्रायकर एंड वरती कुणाल राव मिस्टर 360.
प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज विशाल तुपे सरांच्याकडनं आणि तुषारजी मडके 2 षटकारासाठी 500. इथे फटका चांगला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेला एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि इथे बघता बघता दुसरेही धाव सुद्धा कंप्लीट झाल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या मदतीने संघाची टोटल धावसंख्या दाखल का वरती 47 धावा. कुणाल राव स्ट्रायकर एंड वरती मिस्टर 360. 5 षटकांची मॅच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. इथे मिस टायमिंग एसटी रक्षक डाऊन द बॉल कॅच ड्रॉप. एक सिंगलच्या मदतीने संघाची टोटल 48 धावा. अजून शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि स्ट्रायकर एंड वरती बॅटर श्रीकांत पवार 2 चेंडू मध्ये त्यांना 5 धावा बनवल्यात. या खेळाडून अक्षरशः या वर्षीचा हंगाम गाजवला. वाल्केश्वर चषकाचा विचार केला तर मागील वर्षाचा रनरअप ठरणारा संघ एकलेशाही स्पोर्ट्स टोकावडे या टीम कडनं बिलॉंग करणारा हा खेळाडू म्हणजे श्रीकांत पवार. वेळ वाचवणं गरजेचं राहील. क्षेत्रक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन आपल्याला पाहायला मिळेल. ते चेंडू जाऊन पॅड वरती आदळतोय. फलंदाजी ते बाद होईल. कुणाल राव back to the dugout. इथे श्रीकांत पवारसाठी हा बॉल सुंदररित्या चेंडू हाताळला. एक सिंगल लेग बाय रूपाने आली. संघाची टोटल धावसंख्या फलकावरती 49 धावा. 5 षटकांचा वादळी खेळ संपला. बॅटिंग करत असताना 30 बॉल मध्ये 49 धावा बनवल्यात. RAS फ्रेंडशिप मुरबाडी या टीमनं विजयासाठी 30 बॉल आणि 50 धावेंची गरज. जशी खेळाच्या दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतो आमचे साथी समालोचक, आमचे गुरुवर्य, खऱ्या अर्थानं ज्यांना मला समालोचन शिकवलं, ज्यानं मला हातात माईक धरायला शिकवला, असे जुन्नरचे निखिल ठोंबरे सर. धन्यवाद. चला विपुल 11 आणि शिवळे संघाचा कॅप्टन रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. विपुल 11 विपक्ष टीम शिवळे संघाचा कॅप्टन रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. गुरुर ब्रह्म गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. कैलासवासी शुभदा पांडुरंग देशमुख यांच्या स्मरणार्थ वाळुकेश्वर प्रतिष्ठान शिरोशी आयोजित वाळुकेश्वर चषक या क्रीडा स्पर्धेचा महांतिम दिवस तुम्ही आम्ही पाहतायत. आणि महांतिम दिवसामध्ये तालुकानिहाय क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. एका बाजूला मुरबाड तालुक्यातील संघ आणि दुसऱ्या बाजूला टीम शहापूर तालुक्यातील इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एकूण 50 धावा बनवल्यात. 50 धावांचं लक्ष सारंग 11 या संघासमोर. सारंग 11 या संघाला प्रस्तुत केलेलं आहे ते विलास पाटेकर यांनी. तर दुसऱ्या बाजूला रमेशदादा लेहे,
संजय शेठ शेलवले आणि अमित दादा देशमुख यांनी प्रस्तुत केलेला संघ आपल्याला मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतो. दुसरा सामना विपुल 11 आणि त्यांच्या विरोधात शिवळेश्वर शिवळे. ही मॅच संपल्यानंतर आपण टॉस करणार आहोत, कारण दूरवरचा प्रवास करत बदलापूरचा खास करून संघ आहे विपुल 11, त्यामुळं थोड्याच वेळामध्ये तो संघ येईल. आपण मॅच संपल्यानंतर टॉस करू. ब्रँड ऑफ शिवळे आमचे परम मित्र पी पवार यांचं शुभागमन होतं, त्यांचं करूया सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. आजचा दिवस तालुकानिहाय क्रिकेट 8 मातब्बर संघ इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. विपुल 11 तळेगाव, त्याचे पुरस्कर्ते आहेत विपुल शेठ अधिकारी, त्यांनी तो संघ प्रस्तुत केलेला आहे. तो संघ इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 30 चेंडू 50 धावांचं लक्ष्य. पहिला सामना आजच्या दिवसामधील जो मात्र पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. नितीन मॅन फ्रॉम सापगाव आणि त्याच्या जोडीला हेमंत मॅन फ्रॉम आटगाव, ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. 30 चेंडू आणि 30 बॉलमध्ये धावा बनवायच्या त्या 50. गोलंदाजी मार्कवर ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील बिरवाडी गावचा सुपरस्टार पंकज लोभी च्या हातामध्ये चेंडू आहे. तर सलामीसाठी 2 फलंदाज मैदानामध्ये दाखल. नितीन मॅन फ्रॉम सापगाव आणि दुसऱ्या बाजूला हेमंत मॅन फ्रॉम आटगाव मैदानामध्ये दाखल. डीजे श्रावणी पूर्वा लाईट्स चे सर्वांनी ज्यांच्या नावावर सर्वाधिक क्रीडा स्पर्धा भरवण्याचा विक्रम आहे असे अमोलजी कथोरे यांचंही शुभागमन होतं, त्यांचं करूया वेलकम या क्रीडा स्पर्धेमध्ये. 30 चेंडू 50 धावांचं लक्ष्य. हेमंत आणि नितीन सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. RAS फ्रेंडशिप मुरबाड, अर्थातच आर म्हणजे रमेश लिहे, ए अमित देशमुख, एस संजय शेलवले या त्रिमूर्तीने प्रस्तुत केलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचा हिरवा कंदील. सामन्याला सुरुवात. हेमंत ऑन स्ट्राईक. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पंकज लोभी. 30 चेंडू 50 धावा. पहिलाच बॉल. सुंदर असा फटका. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. आटगावची रन मशीन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. हेमंतने ठोकलाय. पहिल्याच बॉलवर दमदार चौकार. हेमंत सोकांडेच्या पाठमधून हा चौकार येताना जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर चांगला स्ट्रोक त्याने सजवला. पहिल्या चेंडूवर 4 धावा. BK लाईव्हच्या माध्यमातून आमच्याबरोबर जेवढे ऑनलाईन प्रेक्षक वर्ग जोडलेत आणि जेवढे प्रेक्षक वर्ग उपस्थित आहेत सर्वांचं वाळुकेश्वर चषकाच्या वतीनं सहर्ष असं स्वागत. चौकार आला पहिल्या चेंडूवर पंकज लोभीच्या विरोधात. हेमंत सोकांडे ऑन स्ट्राईक. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू. मॅच चांगली रंगताना पाहायला मिळेल. 50 धावांचं लक्ष्य. त्या धावसंख्येचा पाठलाग मैदानामध्ये कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. वाळुकेश्वर चषक या क्रीडा स्पर्धेसाठी शेखरभाई देशमुख, अमितदादा देशमुख, सनी देशमुख भरपूर मेहनत त्यांनी जे मात्र घेतली आहे. महेश याचं खास करून मी नाव घेईल. इथे आडव्या पाठनं तिथे क्षेत्ररक्षक. कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण आहे क्रिकेटचं. आणि तुम्ही हेमंत सोकांडे या खेळाडूला जे वंदन द्याल तर त्याचे परिणाम वाईट होताना आपल्याला पाहायला मिळतील. एक जबरदस्त खेळाडू आहे आटगावचा, त्याला मिळालंय जीवनदान. टीम सारंग 11 विलास पाटेकर यांनी प्रस्तुत केलेला संघ आहे. स्पॉन्सर भरपूर महत्त्वाचे असतात आणि त्या स्पॉन्सरचं आपण विशेष कौतुक करू. खेळाडूंवर सातत्याने ते विश्वास दाखवत असतात. कोणता संघ तो विश्वास सार्थक करतोय ते आपल्याला पाहायचं. 5 धावा. 27 चेंडू 45 धावांची आवश्यकता. बंटी शेठ देशमुख उपस्थित होत आहेत. बंटी मंडप डेकोरेटरचे सर्व त्यांचंही सहर्ष स्वागत. इथे टाकलेला हा चेंडू नितीन आडव्या पाठनं फटका खेळण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक येथील बॉलवर एक सिंगल आली. पंकज लोभी या गोलंदाजाचा आपण विचार केला. पहिला चेंडू चौकार.
दुसरा चेंडू डॉट बॉल, तिसऱ्या बॉलवर सिंगल, चौथ्या बॉलवर देखील सिंगल. संघाची धावसंख्या धावफलकावर 6 धावा आहेत. उर्वरित 26 चेंडू, 44 धावांचं लक्ष टीम सारंग 11 या संघासमोर आहे. कामगिरी कशा प्रकारे होईल यावर सर्वांची नजर आहेत. पंकज लोबी गोलंदाजी मार्कवर तयार. इथे टाकलेला हा चेंडू पुन्हा एकदा फटका सुंदर सजवलाय. हेमंत सोकांडेची ही खासियत राहिली आहे. डिपॅक्सच्या कव्हरला चेंडू जाईल. सूरज कापडे आलेत बॉलवर. क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं आहे. तोपर्यंत संधी होती 3 धावांची. 3 धावा इथे कंप्लीट होतील. 3 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल सारंग 11 9 या धावसंख्येवर. विलास पाटेकर सातत्यानं या स्पर्धेमध्ये संघ खेळवताना आपल्याला पाहायला मिळाले. त्यांचंही विशेष आपण कौतुक करू. मकरंद 11 नावाने सातत्यानं त्यांचा संघ खेळायचा, परंतु या वर्षी सारंग 11 या नावानं संघ खेळतोय. 9 धावा धावफलकावर. शेवटचे 25 चेंडू आणि 25 बॉलमध्ये 41 धावांची आवश्यकता. मान्यवरांची खूप मोठी गर्दी आज होताना पाहायला मिळेल. सर्वांचं करूया सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेत. इथे टाकलेला बॉल, नितीनचा फटका दमदार आहे. डीप फाईन लेगला चेंडू नाही थांबणार, जाऊन पोचेल सीमा पार. वाळुकेश्वर चषकाचा सापगावचा ब्रँड दाखवत असताना नितीनने ठोकलाय चौकार. ब्युटिफुल बॅटिंग सध्याच्या घडीला सारंग 11 या संघाचे 2 बॉल फेस केलेत नितीनने, धाबा बनवल्यात 5. 4 चेंडू फेस केलेत हेमंतने, धाबा बनवल्यात 8. चांगली सुरुवात मैदानामध्ये. 13 धावा, 24 चेंडू, 37 धावांचं लक्ष. दुसऱ्या षटकामध्ये कुणाच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल, थोडीशी टीम मीटिंग होतीये मैदानामध्ये टीमची. चला जास्त विलंब करू नका, थोडंसं फास्ट खेळा की विनंती असेल. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी मार्कवर दर्शन यांच्या हातामध्ये चेंडू आहे, मॅन फ्रॉम बोरगाव. षटक क्रमांक 2 मध्ये आज तालुक्यातील प्रत्येक खेळाडू इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आज प्रत्येक जण आपला कसब लावेल. आज कोणता संघ हाबी ठरतोय ते आपल्याला पाहायचं आहे. 8 संघ जे मात्र आपल्याला पाहायला मिळतील इन ॲक्शन मध्ये. त्यामध्ये विपुल 11, शिवशिवळेश्वर शिवळे, तदनंतर फ्रेंडशिप मुरबाड, अर्जुन 11 साखरपाडा, डोळखाम असोसिएशन आणि शाहीद 11 गुंडे असे 8 संघ इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 13 धावा, 24 चेंडू, 37चं समीकरण. दर्शन आलेत दुसऱ्या षटकामध्ये. स्ट्रायकर एंडवर हेमंत आहेत, हेमंत सोकांडे, ज्यांना एक जीवनदान मिळालंय आणि त्याचा फायदा ते घेत असताना पहिलाच बॉल रिव्हर्स खेळलेत. परफेक्ट मिडल ऑफ द पार्ट दर्शनला दाखवलंय सीमारेषेचं दर्शन. चेंडू सीमा पार, हेमंतच्या पाठमधून 4. ब्युटिफुल स्ट्रोक, चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 17. कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण असं क्रिकेटमधलं. जीवनदान हेमंतला तुम्ही द्याल तर त्याचा फायदा घेण्यासाठी तो हाबीच नेहमी होताना पाहायला मिळतो. गोलंदाज तयार आहेत दर्शन. मॅन ऑफ द सिरीजची 2 व्हीलर बाईक देखील या खेळाडूच्या नावावर आहे. आटगावचा हा सुपरस्टार आज सारंग 11 साठी मैदानामध्ये दाखल. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल, फटका दमदार आहे. फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये दमदारच करतोय फलंदाज हेमंत सोकांडे. डिपॅक्सला कव्हर फोडली, तोडली, चेंडू सीमा पार. वाळुकेश्वर चषक चौका. ब्युटिफुल बॅटिंग. धापलकवर धावसंख्या सध्याच्या घडीला 21 धावा. आमचे परममित्र योगेश सर उपस्थित आहेत, मॅन फ्रॉम तळेगाव, त्यांचं करूया सहर्ष स्वागत. 21 धावा धावपलकावर. सकाळच्या सत्रामध्ये बाळा यांची उपस्थिती. विपुल
अधिकारी यांची उपस्थिती, कारण विपुल 11 तळेगाव इन ॲक्शन मध्ये यानंतरच्या मॅच मध्ये पाहायला मिळेल. 21 धावा चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला करत असताना हेमंत 6 चेंडू फेस केले, त्याने धावा बनवल्यात सध्याच्या घडीला 16. 2 बॉल फेस केलेत नितीनने धावा बनवल्यात त्या 5. 21 धावा धावफलकावर. 22 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. दर्शन यांना आपण पाहतायत गोलंदाजी मार्कवर 2 बॉलवर 2 लगातार चौकार दर्शनच्या विरोधामध्ये खेळत असताना बॅटर आपल्याला पाहायला मिळाले ते हेमंत. ब्युटिफुल बॅटिंग. इथे टाकलेला हा चेंडू हवेत. मॅचची गोल्डन विकेट येते का ते पाहायचं आणि कॅच ड्रॉप. पंकज लोभी कडून झालेल्या या चुका आहेत. ज्या वेळेस तुमच्याकडून कॅच ड्रॉप होतील संघ अडचणीमध्ये येताना पाहायला मिळेल. कॅच ड्रॉप झाला. लेझी क्रिकेट थोडंसं पाहायला मिळालं पंकज कडून. 1 धाव. संघाची धावसंख्या धावफलकावर 22. 21 चेंडू आणि 28 धावा हे समीकरण. 21 चेंडू 28 धावा. 3 ओव्हर होतपर्यंत विपुल 11 संघ येणं गरजेचं राहील टॉस साठी. दुसऱ्या बाजूला मुरबाड शिवळेश्वर शिवळे फ्रेंडशिप मुरबाड हा संघ दिलेल्या वेळाच्या 1.5 तास अगोदर उपस्थित आहे, त्यांचं कौतुक. इथे टाकलेला हा चेंडू फटका इथे फसलाय. मनोज पतारे डाऊन दी बॉल. 1 मोर कॅच ड्रॉप. 3रा झेल धरतीला दान. कॅचेस तुम्हाला पकडावे लागतील. 23 धावा धावफलकावर. 20 चेंडू 27चं समीकरण. कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सध्याच्या घडीला दर्शन यांना आपण पाहतायत गोलंदाजी करत असताना. स्ट्रायकर एनवर बॅटर हेमंत यांना आपण पाहतायत. 20 चेंडू 27. इथे टाकलेला हा चेंडू हेमंतच्या पाठमधून जबरदस्त मैदानाच्या चौफेर आग लावणारी फलंदाजी हेमंत सोकांडेची. चेंडू सीमा पार चौकार. ब्युटिफुल बॅटिंग हेमंत सोकांडेची. 27 धावा आहेत. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा मैदानामध्ये घेत असताना पॉवर प्ले तोडण्यासाठी फोडण्यासाठी हा खेळाडू जाणला जातो. मैदानाच्या चौफेर फटके पहिल्यांदा रिव्हर्स खेळला, त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हरला, तर डीप फाईन लेगला. ही ताकद राहिली हेमंत सोकांडेची. धावफलकावर धावसंख्या 27. 27 ऑन द बोर्ड. अजून एक चांगला फटका. डीप फाईन लेगला अक्षरशः आपलं घरच बनवलंय फलंदाज हेमंत सोकांडेने. अजून एक वार. चेंडू सीमा पार. धावा 4. अमित देशमुख आपण संपर्क साधायचा आहे प्रदीप शिरोशे बाळामते यांच्याशी लगेच. अठरा चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅकवर वैभव यांना आमंत्रित केलंय 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी. जबरदस्त फलंदाजी. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा. दर्शनच्या एका षटकात धावा आल्या 18. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या 13. चांगली फलंदाजी. 18 चेंडू 19 धावांचं समीकरण. गोलंदाजी मार्कवर वैभव यांना आमंत्रित केलं. 18 चेंडू 19 धावांचं समीकरण. अरे येस फ्रेंडशिप मुरबाड संघ थोडेशा अडचणीमध्ये सापडतोय. दुसऱ्या बाजूला सारंग 11 विलास पाटेकर यांचा संघ दमदार कामगिरी करतोय. दुसऱ्या बाजूला रमेशदादा लिहेत, अमित देशमुख, संजयदादा शेलवले यांनी प्रस्तुत केलेला संघ. नितीन सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर आहेत. अठरा चेंडू 19 धावा. वैभव
वैभवचा हा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू वैभवने हाताळलाय, चेंडू डॉट, चेंडू निर्धाव, शेवटचे 17 चेंडू 19 धावा हे समीकरण. बेळूकचा खेळाडू आज तालुका संघामध्ये स्थान मिळवले त्याने. इथे बॅकफुटला जात फटका खेळण्याचा प्रयत्न, मनोज पतारे आले, क्षेत्ररक्षण अतिशय खराब राहिलं टीम RAS फ्रेंडशिप मुरबाडचं. 3 कॅच ड्रॉप झालेत, तदनंतर क्षेत्ररक्षण देखील हलक्या दर्जाचं होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपल्याकडे धावसंख्या 32, 16 चेंडू 18चं समीकरण. स्ट्रायकरींवर हेमंत सोकांडे हा खेळाडू महत्वाचा आहे. जय आणि पराजयाचं अंतर म्हणजे हेमंत, आणि मैदानामध्ये का बॅटिंग केली हेमंतने, जबरदस्त. पुन्हा एकदा जागा बनवली, फटका दमदार आहे, डीप फाईन लेगला लगातारचा हा तिसरा चौकार. हेमंत सोकांडेच्या पाठमधून 4. चौकार आलाय, चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. आपल्याकडे धावसंख्या 36, 15 चेंडू आणि आता 14चं समीकरण. चला बॉल मैदानाच्या आतमध्ये मला वाटतं आलेला आहे. शेवटचे 15 चेंडू 14 धावांचं समीकरण. ब्रिलियंट बॅटिंग हेमंत सोकांडे, 10 चेंडू 29 या धावसंख्येवर खेळतोय. 4 या धावसंख्येवर त्याला मिळालेलं जीवनदान. गोलंदाज तयार. इथे देखील रिव्हर्स खेळलेत, परफेक्ट मिडल ऑफ द पॅट, चेंडू सीमा पार. जॉन्टी आता बनेल दर्शक, चेंडू सीमा पार, चौकार. चौकार आलाय, चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 40, 14 चेंडू आणि 14 चेंडूमध्ये आता 10 धावांची आवश्यकता. जबरदस्त जबरदस्त फलंदाजी. इथे टाकलेला हा चेंडू सरळ एस्टनवर जाऊन आदळतोय, फलंदाज बाद. जॉन्टी सर, भरपूर कॉल येत आहेत जॉन्टी सरांना, भरपूर बिझी माणूस आहे जॉन्टी. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय जॉन्टी, जे कॉल आलेले ते आम्ही रिसीव्ह केलेले आहेत, हे तितकंच महत्त्वाचं. 13 चेंडू आणि 10 धावांचं समीकरण. 13 चेंडू 10 धावा. लवकरच संघ दाखल होईल तो विपुल 11 तळेगाव. 13 चेंडू 10चं समीकरण. गोलंदाजी मार्कवर वैभव, 13 चेंडू 10 धावांचं समीकरण आहेत. 9 धावा वैभवने या षटकामध्ये खर्च केल्यात, जितो आलेत. इथे टाकलेला हा चेंडू, पंचांकडे खूप मोठा अपील, एक सिंगल या बॉलवर येईल. लेग बाईचा इशारा आहे पंचांचा. शेवटचे 12 चेंडू 9 धावा हे समीकरण. शेवटचे 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडूंमध्ये 9 धावांची आवश्यकता.
षटक क्रमांक 4 मध्ये कुणाला आमंत्रित केलं जाते ते आपल्याला पाहायचं. टीम RAS फ्रेंडशिप मुरबाड या टीमकडून सूरज कापडी मॅन फ्रॉम दसई, गोलंदाजी ट्रॅक पर तयार. समोर जितो आहे. 12 चेंडू 9 धावा हे समीकरण सारंग 11 या संघाच्या समोर. विलास पाटेकर यांनी प्रस्तुत केलेला संघ. दुसऱ्या बाजूला रमेशदादा लिहे, अमित देशमुख आणि संजय शेलवले यांनी प्रस्तुत केलेला संघ. 12 चेंडू 9. बारा चेंडू 9 धावा. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र पाहायला मिळेल पंचांचा अवांतरचा इशारा, वाईट बॉल. धापलकावर धावसंख्या वाढेल सध्याच्या घडीला 42. 12 चेंडू 8चं समीकरण. यानंतर विपुलदादा अधिकारी यांनी प्रस्तुत केलेला विपुल 11 तळेगाव आणि त्यांच्या विरुद्ध प्रदीपदादा शिरोशे यांनी प्रस्तुत केलेला शिवशिवळेश्वर शिवळे इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू अवांतर, दुसरा चेंडू डॉट. 11 चेंडू 8 धावांचं समीकरण. जितू याला आपण पाहतो स्ट्रायकर इनवर. त्याची कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. इथे टाकलेला हा चेंडू बिग हिट केलाय. डाऊन दी बॉल कुणाल राव आणि चौथा झेल ड्रॉप. या स्पर्धेत मला वाटतं एखादं रेकॉर्ड या संघाच्या नावावर नोंदवलं जाऊ शकेल कॅच ड्रॉपचं. 10 चेंडू आणि आता 7 धावा. 4 कॅच जर तुम्ही ड्रॉप करत असाल 5 षटकांच्या लढतीमध्ये तर संघ नेहमीच अडचणीमध्ये सापडेल. इथे टाकलेला हा चेंडू, चांगली गोलंदाजी. सूरजची गोलंदाजी अप्रतिम होताना आपल्याला पाहायला मिळते. अचूकता गोलंदाजीमध्ये दाखवत असताना 9 चेंडू 7 धावा. सोडलेले झेल 4 या धावसंख्येवर मिळालेलं जीवनदान. तदनंतर हेमंत सोकांडेचं मैदानामध्ये केलेलं आक्रमण आपण पाहिलं. मैदानाच्या चौफेर चौकार त्याचे पाहिले आणि सध्याच्या घडीला जीवनदान जितूला देखील मिळालं. 9 चेंडू 7 धावा. फुलटॉस बॅटचे जेष्ठी रक्षण खराब, बॅकअप खराब आणि चेंडू सीमा पार. 4 चौकार. चेंडू शिल्लक आहेत ते 8 चेंडू आणि 3 धावा हे समीकरण. गोलंदाज तयार. सूरज आडव्या पाटनं, चांगला फटका नितीन या खेळाडूचा आपण पाहतायत. एक सिंगल या बॉलवर येईल. दर्शन आले बॉलवर. दर्शनचं क्षेत्ररक्षण सुंदर. 1 धाव. संघाच्या धावसंख्या धावफलकावर 48. 7 चेंडू 2 धावा. 7 चेंडू 2. इथे टाकलेला हा चेंडू जितूच्या पाठमधून विजयी षटकार जो मात्र पाहायला मिळतोय सारंग 11 संघासाठी. जबरदस्त फिनिश जितूच्या पाठमधून षटकार.